नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं आमदार संजय केळकर यांचा आज जाहीर सत्कार. ठाण्यात 2025मध्ये फक्त शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा संकल्प, पालिकेची तयारी सुरू. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनुयायांसाठी महापरिनिर्वाण दिनी भोजन व्यवस्था. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं आमदार संजय केळकर यांचा जाहीर नागरी सत्कार ठाण्यातील महाविद्यालय इथे पदाधिकारी आणि सुमारे 500 शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळेला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारत सरकार एनटीपीसीचे संचालक विद्याधर वैशंपायन उपस्थित होते. आमदार केळकर यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे प्रमुख पदाधिकारी राजेश सुर्वे, भरत माडके यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी लक्ष वेधलं. भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असून आगामी काळात विधानसभेच्या, विधान परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे सुतोवाच यावेळेला केळकर यांनी दिले. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळेला राज्य कार्यवाह संजय पगार, कार्यकारी अध्यक्ष बाबूराव गाडेकर, कार्याध्यक्ष बाबूराव पवार, कार्याध्यक्ष भरत मडके, जिल्हा महिला आघाडी प्रमुख छाया देशमुख इत्यादी उपस्थित होते. आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद जी संघटना आहे त्याचा मी संस्थापक आहे आणि जवळजवळ 25-30 जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. शिक्षकांच्या शिक्षणाच्या, विद्यार्थी हिताच्या गोष्टी ज्या आहेत ते शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. ज्या प्रलंबित मागण्या आहेत, अनेक मागण्या ज्या आहेत त्या आधीच्या सरकारमध्ये 2.25 वर्षामध्ये आम्ही पूर्ण केल्या. ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भेटून आम्ही मार्गी लावू आणि निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह संघटना असल्यामुळे त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. निवडणुकीमध्ये शिक्षकांचा मोठा उपयोग होत असतो. मात्र गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती शाडू मातीच्या बनवण्यासाठी ठाणे महापालिकेनं आत्तापासूनच पुढाकार घेतलाय. या मूर्ती भाविकांना किफायतशीर दरात मिळाव्यात, तसंच मूर्तिकारांनी रस्ते न अडवता मोकळ्या मैदानातील जागेत कार्यशाळा उभारावी, यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला असून पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचंच बाप्पा विराजमान करण्याचा संकल्प पालिकेनं केलाय. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणाभिमुख शाडू मातीचा गणेश मूर्ती बनवाव्यात, यासाठी दरवर्षी जनजागृती करूनही मूर्तिकार याकडे दुर्लक्ष करतात. उच्च न्यायालयानं याबाबत पालिकेचे कान टोचले होते, तरी ठाणे महापालिका क्षेत्रात 2024च्या गणेशोत्सवात सुमारे 30% मूर्ती या शाडूच्या होत्या. हे प्रमाण ठाण्यात पुढच्या वर्षी शाडू मूर्तीचेच बाप्पा होतील. पुढील वर्षी 2025मध्ये वाढवण्यासाठी पर्यावरण विभागानं 6 महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत. सन 2025च्या गणेशोत्सवात ठाणेकरांचा शाडूच्या मूर्तीकडील कल वाढावा, यासाठी या मूर्ती किफायतशीर कशा होतील यासाठी प्रयत्न करावेत. रस्त्यावरस्ती लागणाऱ्या मूर्ती विक्री केंद्रांऐवजी केंद्रित पद्धतीनं ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांमध्ये मैदानात स्टॉलची व्यवस्था करावी, म्हणजे रस्ते वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा होणार नाही, याची दक्षता सहाय्यक आयुक्तांनी घ्यावी. मूर्तिकार, गणेश मंडळं, पर्यावरण विषयातील संस्था यांच्या मदतीनं याबाबत जनजागृती करण्यात यावी. मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांना शाडूची माती आणि कार्यशाळेसाठी जागा आगाऊ उपलब्ध करून द्यावी, असंही आयुक्तांनी यावेळेला सांगितलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना गेल्या 2 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यंदाचं हे 3रं वर्ष असून लाखो अनुयायांनी या भोजन व्यवस्थेचा लाभ घेतला. या भोजन व्यवस्था कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन अनुयायींची आस्थेनं विचारपूस केली. यावेळी आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यातूनच नाही तर देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर इथे असलेल्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. अशा वेळेला त्या अनुयायांची
2 दिवस भोजनाची व्यवस्था व्हावी तसंच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं भोजन व्यवस्थेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाभारत निर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबर या 2 दिवसात जवळपास 5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक अनुयायी चैत्यभूमीत येतात. त्या सर्व अनुयायींना भोजन आणि पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येते. मात्र त्यासोबतच प्रत्येक अनुयायींना बसून व्यवस्थित जेवता येईल याचीही काळजी घेण्यात येते. प्रत्येक अनुयायींना बिसलेरी पाण्याची बाटली जेवणासोबत दिली जाते. भोजनानंतर पत्रावळी तसंच बाटल्यांपासून होणारा कचरा थेट गाडीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो. त्यामुळे भोजन व्यवस्थेबरोबरच स्वच्छतेची देखील तेवढीच काळजी घेतली जाते. 6 डिसेंबरच्या रात्रभर ही भोजन व्यवस्था सुरू असल्याची माहिती कोपरी बसपाखाडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांनी दिली. या संपूर्ण उपक्रमासाठी शहर प्रमुख राम रेपाळे, उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, प्रवक्ते राहुल लोंढे, धोबीघाट शाखा प्रमुख रोहित पिंपळुलकर गायकवाड, उपविभाग प्रमुख संदीप जगताप, मनीष ठाकूर तसंच इतर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभलं. ठाण्यातील भक्तांमध्ये चंपाषष्ठीच्या उत्सवाची मोठी उत्सुकता आणि भक्तिभाव दिसून येतोय. 6 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा मुख्य दिवस चंपाषष्ठी उत्सव ठाण्यातील जवाहरबाग येथील श्री खंडोबा मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. श्री खंडोबाची पूजा, अभिषेक, महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळेला करण्यात आलंय. जवाहरबाग येथील श्री खंडोबा मंदिरात भक्तांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. भक्तांमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून येतोय. सायंकाळी या ठिकाणी महाप्रसाद भंडारा देखील आयोजित करण्यात आलाय. चंपाषष्ठीनिमित्त विविध मंडळं आणि संघटनांनी फेरी, भव्य मिरवणूक तसंच भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. यंदा उत्सवासाठी पर्यावरणपूरक सजावट आणि प्लास्टिक मुक्त उपक्रम राबवण्यात आले. शहरातील सामाजिक संस्थांनी या निमित्तानं रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसंच अन्नदानाचं आयोजन केलं. ठाणे महापालिका आणि पोलीस विभागानं वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेची विशेष काळजी घेतली. चंपाषष्ठी हा खंडोबा भक्तांसाठी महत्त्वाचा सण असून ठाण्यातील या उत्सवानं धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केलाय. ह्या आजच्या खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्ठीचा जो कार्यक्रम आहे त्या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 4:30 ते 5:30 हा मंदिराचा अभिषेक झाला. या देवाचा अभिषेक झाला. त्यानंतर या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी रीघ लागलेली आहे. हजारो भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेले आहे. संध्याकाळी या ठिकाणी 6 ते रात्री 10-12 वाजेपर्यंत भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. तसेच पार्सलचा सुद्धा व्यवस्था केलेली आहे. बुफेट पद्धतीचं सुद्धा महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे आणि नंगर तुटल्यानंतर त्या सर्व कार्यक्रमाची सांगता होते. ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती. त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येते. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत गटार, रस्ते, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात राबवण्यात आली. अतिक्रमण विभागानंही रस्त्यावरील अतिक्रमण हटवून परिसर मोकळा केला. घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि उथळसर प्रभाग समिती यांच्या समन्वयानं या परिसरातील गटारी, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालयांची सर्वांग स्वच्छता करण्यात आली. या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे ही सहभागी होत्या. सर्वंकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारं, सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि शहर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी होईल असा विश्वास उपायुक्त मनीष जोशी यांनी व्यक्त केला. एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं शिळफाटा येथे जप्त केला असून कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडी जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी विस्की आणि रम आणि बिअरचे 110 बॉक्स असा सुमारे 55,79,000 मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली. मद्यानं भरलेल्या या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चलनावर चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्र जप्त केली आहेत. दरम्यान 31च्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरित्या मद्यविक्री करणाऱ्या ठाण्यातील धाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उपाधीक्षक वैद्य यांनी दिला. ठाणे भरारी पथक क्रमांक 1ला अशी एक टीप प्राप्त झाली होती की एशियन पेंटच्या नावाखाली कंटेनरमध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार आहे आणि त्या पद्धतीनं टीपनं आमच्या काल रात्री सापळा रचला. त्या टीप ज्या प्रकारे प्राप्त झाली होती तिथे व्हेरिफिकेशन केलं. त्या व्हेरिफिकेशनमध्ये आम्हाला जी बिल्टी आढळली की सदर ह्याच्यामध्ये एशियन पेंटचा साठा आहे. एशियन पेंटचा साठा नसून तर पूर्ण सखोल चौकशी केली असता किंवा कंटेनर उघडून आम्ही जर त्याची पाहणी केली त्या ठिकाणी आम्हाला गोवा मद्य आणि हिमाचल मद्य आणि गोवा मद्यचे स्ट्रॉंग किंगफिशर बिअर ह्याचा साठा आढळून आलेला आहे. असे टोटल आम्ही रिकवर केले 710 बॉक्स आम्ही रिकवर झालेली आहे. सुमारे 56 लाखाचा म्हणजे 55,79,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं आमदार संजय केळकर यांचा आज जाहीर सत्कार. ठाण्यात 2025मध्ये फक्त शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा संकल्प, पालिकेची तयारी सुरू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनुयायांसाठी महापरिनिर्वाण दिनी भोजन व्यवस्था. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.